हॅलो फ्रेंड, शैलेजा होम रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मुंबई स्पेशल पाणीपुरी। ही खूपच इझी आणि सोपी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। इथे पहिले मी पाणीपुरीचं पाणी तयार करून घेते आहे। त्यासाठी लागणार आहे आपल्याला पुदिना, आल्याचे 2 ते 3 तुकडे, कोथिंबीर 4 ते 5 मिरच्या, याच्यामध्ये मिरी, काळं मीठ आणि आपलं नॉर्मल मीठ मी घेतलं आहे। हे सगळं आता आपण एका मिक्सरमध्ये फिरवून घेऊया। इथे मी चाट मसाला सुद्धा ॲड करते 1 चम्मच। आता हे फिरवून घेऊया मिक्सरला। रेडी आहे आपलं पुदिन्याचं पाणी। आता इथे मी गाळून घेते आहे। आता हे गाळल्यानंतर मी साईडला ठेवून घेते, फ्रीजमध्ये ठेवून घेणार। आता इथे मी चिंच 2 तास आधी चिंच भिजत घातली होती, ती 2 ते 3 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। आणि ती आता आपण चाळणीच्या स्ट्रेनरच्या साहाय्याने गाळून घेऊया। असं व्यवस्थित आपल्याला मॅश करायचं आहे। तुम्ही चिंच मिक्सरला सुद्धा फिरवू शकता। आता चिंचेला आपल्याला फोडणी घालायची आहे। 1 चमचा तेल आणि चिंचेचा जो उरलेला कोळ होता तो आपण टाकून घेऊया। आता छान अशी उकळी आली आहे, त्याच्यामध्ये आपण गूळ टाकूया। हे चांगलं आपण फिरवून घेऊया चमच्याच्या साहाय्याने। आता 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा मीठ, ब्लॅक पेपर, बस रेडी आहे आपण चिंचेची चटणी। कलर खूपच छान आलाय। आता इथे एका कुकरमध्ये मी सफेद वाटाणे आणि 2 बटाटे घालते आहे आणि थोडंसं मीठ त्याच्यामध्ये ॲड करते। हळद ही अर्धा चमचा मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे, याच्याने कलर खूप छान येतो। आता याच्या मी 2 ते 3 शिट्ट्या करून घेते। आता इथे मी पुरी तळून घेते आहे। पुऱ्या अशा छान फुलेपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। सगळ्या पुऱ्या मी आता तळून घेते आहे। खूपच छान अशा फुलतात पुऱ्या। सगळ्या काढून घेते मी आता। आपल्या रेडी आहेत सगळ्या पुऱ्या। इथे वाटाणा शिजवला होता, तो आता मॅश करूया। बटाटा आणि वाटाणा दोघांनाही मॅश करूया। इथे बटाटा छान किसून घेते। दोघंही छान मॅश झाले आहे। आता सर्व करूया। इथे रेड चटणी रेडी आहे।
आता एक पुरी आपण फोडून घेऊया. त्यामध्ये बटाट्याचं सारण भरून घेऊया. आता ह्यामध्ये आधी मी गोड चटणी घालते. चिंचेची हे आंबट गोड चटणी आहे. आता पुदिन्याचं पाणी आपण ॲड करूया. इथे मी पुदिन्याचं पाणी थंड करून घेतलं होतं. रेडी आहे पाणीपुरी. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.